आज बनवणार आहे मुगाच्या डाळीचे डोसे। त्यासाठी मी रात्रभर मूग भिजवत ठेवले होते 8 तास। त्यानंतर आता सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। थोडेसे तांदूळ पण टाकायचे भिजत। आता हे दोन्ही सर्व बारीक करून घ्यायचं आहे छानपैकी। बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, तुम्हाला मिरची टाकायची तर मिरची टाकू शकतात, लसूण, मिरची ह्याच्यामध्ये बारीक करू शकता। मला लहान मुलांसाठी टिफिनसाठी द्यायचे त्यामुळे मी मिरची नाही टाकत आहे। आता हे छानपैकी बारीक झालंय मस्त। त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकला। आता कांदा, टोमॅटो टाकून झालाय। थोडीशी कोथिंबीर टाकायची, मीठ टाकलं। आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। एका साईडला तवा तापत ठेवायचा आहे। तवा तापत ठेवला आहे। आता हे छानपैकी बॅटर झालं आहे छानपैकी। तवा तापत ठेवला तर तवा तापलाय छानपैकी। थोडंसं पाणी मारायचं त्यामुळे डोसा चिटकत नाही, छान येतो। आता डोसा झाला आहे। छानपैकी गोल आकार करून घ्यायचा आहे। थोडंसं वरून तेल लावायचं। तुम्ही मुलांना जर बटर आवडत असेल तर बटर सुद्धा लावू शकता। बटरनं पण छान टेस्ट येते। आता छानपैकी तयार झाला आहे डोसा, मुगाच्या डाळीचा डोसा। छान हिरवासर रंग आला आहे। लहान मुलांना हा खूप पौष्टिक आहे आणि टिफिनसाठी तर इझी आहे ही रेसिपी। बघा छानपैकी तयार झाला आहे मस्तपैकी। कलर पण किती छान आला आहे। असे सर्व डोसे करून घ्यायचे। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेअर करा। मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी अशीच घेऊन येणार आहे। या मग खायला मुगाचे डोसे। चला बाय।